एका प्रसिद्ध टेलरकडे राजा त्याचे कपडे शिवण्यासाठी देतो, पण मुदत पूर्ण झाल्यानंतर सुद्धा ते कपडे राजाला मिळालेले नसतात. म्हणून राजाचा अगदी संताप झालेला असतो. राजा बऱ्याचदा त्याच्या सैनिकांना कपडे आणण्यासाठी पाठवतो, पण तो टेलर कपडे मात्र देत नाही. शेवटी राजाला प्रचंड राग येतो आणि राजा त्या टेलरला चेतावणी देतो की जर उद्यापर्यंत मला माझे कपडे मिळाले नाहीत तर तुला फासावर लटकवले जाईल. आणि इकडे टेलरची समस्या अशी होती की कपडे तर तयार होते, पण प्रेस करताना कपड्यांचा जो मुख्य भाग असतो तो त्या टेलरकडून जळाला होता. पण आता त्या टेलरकडे काहीही ऑप्शन नसतं. त्याला दुसऱ्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत कपडे राजाला द्यायचे असतात. आणि मग तो टेलर एक युक्ती करतो. तो टेलर दुसऱ्या दिवशी दरबारात जाऊन राजाला एक खाली डबा देतो आणि असं म्हणतो की हा जो ड्रेस आहे ना, हा फक्त बुद्धिमान व्यक्तीच बघू शकतो. मूर्ख व्यक्तीला हा ड्रेस दिसणार सुद्धा नाही. राजाला वाटतं की या डब्यात मला तर कोणताही ड्रेस दिसत नाहीये, पण जर मी असं सांगितलं तर सगळे लोक मला मूर्ख समजतील, मला कुणीही बुद्धिमान समजणार नाही. म्हणून राजा म्हणतो की हो हो, किती छान ड्रेस आहे, दिसतोय मला, मी आताच या ड्रेसला घालून येतो. राजा टेलरला तो ड्रेस घालून दाखवतो, पण मुळात राजाने काहीही घातलेलं नसतं. पण टेलर मात्र त्या राजाची स्तुती करतो की वा महाराज, काय दिसताय तुम्ही या कपड्यांमध्ये, अगदी शोभून दिसताय. आणि राजा तसाच्या तसा त्याच्या दरबारात प्रवेश करतो. पण राजा वस्त्रहीन आहे हे बोलण्याची दरबारात कुणाचीही हिंमत होत नाही. राजा प्रत्येकाला विचारतो की कसा आहे माझा नवीन ड्रेस. कुणीही राजाला खरं सांगत नाही. सगळे असं म्हणतात की अगदी शोभून दिसतोय महाराज, असा ड्रेस आम्ही आतापर्यंत बघितला नव्हता. काही वेळाने राजा दरबाराच्या बाहेर जातो आणि राजाला काही लहान लहान मुलं बघतात आणि ती मुलं राजाकडे बघून जोर जोरात हसायला लागतात. तेव्हा राजाला कळतं की या टेलरने मला मूर्ख बनवलंय. आणि फक्त टेलरनेच नाही तर माझ्या सगळ्या दरबारांनी सुद्धा. मित्रांनो, ही तर फक्त एक गोष्ट आहे. या गोष्टीतून आपल्याला असं शिकायला मिळतं की आपल्या आजूबाजूला असे बरेचसे फेक लोक असतात जे आपल्याला कधीही खरं सांगत नाही. अशा लोकांना स्वतःपासून दूर ठेवा. जे आपल्या समोर फक्त आपली स्तुती करत असतात. ते कधीही आपल्याला आपले चुकीचे गुण किंवा एखादी गोष्ट आपण चुकीची करतोय, एखादी गोष्ट आपली बरोबर नाहीये तर ते आपल्याला सांगत नाही. ते आपली चूक सुधारवण्याचा प्रयत्न करत नाही. तुमच्या आजूबाजूला असेच लोक ठेवा, खरे लोक, जे मनापासून तुमचा विचार करतील. जेव्हा तुमचं काही चुकत असेल तेव्हा ते तुम्हाला सरळ सांगतील की तू इथे चुकतो आहेस, ही गोष्ट तुझी बरोबर नाहीये किंवा ही गोष्ट अशी करू नकोस. जरी त्यांनी असं सांगितल्यानंतर तुम्हाला राग येत असेल तरी ते लोक तुम्हाला असं सांगण्याची हिंमत ठेवत असतील, तरी ते लोक तुमच्याशी खरं बोलण्याची हिंमत ठेवत असतील. अशा लोकांना तुमच्या जवळ ठेवा, कारण असेच लोक खरे असतात. जे लोक फक्त तुमच्या तोंडावर गोड बोलतात ना, त्यांच्यापासून दूर राहा.